हा व्हिडिओ प्रत्येक एसटी प्रवाशासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण 1 मार्च पासून एसटीच्या सवलतीमध्ये मोठा बदल झाला आहे. आता सवलत घ्यायची असेल तर NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले. मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला कोणतीही सवलत घ्यायची असेल एसटीची तर तुम्हाला हे कार्ड काढणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही सवलतींचा मोबदला मिळणार नाहीये. मित्रांनो, आता पाहूया आपण काय आहेत हा नवीन नियम. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच एसटी महामंडळाने काल 1 मार्च पासून जाहीर केले आहे की ज्या नागरिकांना प्रवासात सवलत मिळते, म्हणजे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक इत्यादी लाभार्थी, त्यांनी आता NCMC कार्ड शिवाय सवलत मिळणार नाही. मित्रांनो, आता आपण पाहूया NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय. NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे एक स्मार्ट कार्ड आहे जे बस, मेट्रो, रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीत वापरता येते. या कार्डमुळे सवलतींची नोंद डिजिटल पद्धतीने होते, बनावट कागदपत्रे थांबतात, प्रवासाचा डेटा सुरक्षित राहतो आणि तिकीट प्रक्रिया जलद होते. या कार्डमुळे आणखीन एक फायदा होतो, जसं की आपण आता एखाद्या वेळेस आपल्याजवळ सुट्टे पैसे नसतील तर कंडक्टर सोबत अनेकदा आपली बाचाबाची होते, त्यामुळे आपल्याला प्रवास करताना खूप त्रास होतो. आता या NCMC कार्डमुळे तुम्हाला कोणतेही पैसे रोख देण्याची गरज नाही. त्या कार्डमधले पैसे ऑटोमॅटिक कट होऊन जातात. त्यामुळे आता तुमच्यामधलं आणि कंडक्टरमधलं भाषण कमी होणार आहे. सरकारचा उद्देश आहे की संपूर्ण प्रणाली डिजिटल आणि पारदर्शक व्हावी. सरकारने हा मोठा संकल्प मांडला आहे. यामुळे अनेक फायदे होऊ शकतात. मित्रांनो, आता पाहूया हे कार्ड कोणासाठी बंधनकारक आहे. 1 मार्च पासून खालील सर्वांसाठी NCMC कार्ड आवश्यक आहे. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक जे 50% सवलत घेतात. 75 वर्षावरील नागरिक ज्यांना पूर्ण सवलत आहे, म्हणजे मोफत तिकीट आहे. त्या 75 वर्षावरील नागरिकांसाठी देखील हे कार्ड असणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी पास घेऊन शाळेला, कॉलेजला जातात त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा कार्ड काढणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, दिव्यांग नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, सवलतधारक जे आहेत त्यांना देखील हे कार्ड बंधनकारक आहे. आणि इतर शासकीय सवलत लाभार्थी, तर या सर्वांसाठी आता हे कार्ड असणे गरजेचे आहे. जर मित्रांनो हे कार्ड नसेल तर कंडक्टर पूर्ण तिकीट आकारू शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे एखाद्या वेळेस पैसे नसतील तर तुम्हाला एसटीतून बाहेर काढलं जाऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर NCMC कार्ड काढून घ्या. मित्रांनो, बघा आता पुढची माहिती काय आहे. मित्रांनो बघा, कार्ड का बंधनकारक केले आहे. मित्रांनो बघा, खूप लोक विचारतात आधी आधार कार्ड दाखवलं की काम व्हायचं, मग आता नवीन कार्ड कशाला. मित्रांनो, हे कार्ड काढण्यामागे खूप मोठी उद्दिष्ट आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे फसवणूक टाळण्यासाठी. दुसरं कारण आहे सवलतींचा गैरवापर रोखण्यासाठी. मित्रांनो, आता अनेक वेळा असं होत आहे की जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते काय करतात, एक आधार कार्ड बनवून घेतात खोटं, त्याच्यावरती तारीख वाढवून घेतात. त्यामुळे त्यांचं तिकीट पूर्णपणे माफ होतं. हे सर्व काही टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, 3 नंबरचं कारण आहे डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी. आता बघेल तिथे काय आपल्या निदर्शनास येतं की सगळीकडे ऑनलाईन गुगल पे, फोन पे यासारख्या प्रणाली वापरल्या जातात आणि पैशाचा व्यवहार आता कमी करायचा आहे सरकारला. त्यामुळे आता हा निर्णय सरकारने घेतला आहे. मित्रांनो, 4थं कारण काय आहे, सर्व प्रवाशांची माहिती एका सिस्टीममध्ये आणण्यासाठी. 5वं कारण आहे भविष्यात संपूर्ण स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करण्यासाठी. आता भविष्यात असा काळ येणार की एका कार्डवर तुम्ही कोठेही फिरू शकता. ते फक्त कार्ड तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. मित्रांनो, आता बघूया महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती यासाठी लागतात. NCMC कार्ड काढण्यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रांची गरज लागते. मित्रांनो, यासाठी आधार कार्ड लागतं, रहिवासी पुरावा, त्यामध्ये तुम्हाला लाईट बिल किंवा रेशन कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. मित्रांनो,
पासपोर्ट साईज फोटो, वयाचा पुरावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा देणं बंधनकारक आहे मित्रांनो. दिव्यांग प्रमाणपत्र, जर कोणीही दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र नेल्याशिवाय ते कार्ड काढता येणार नाही मित्रांनो. विद्यार्थी ओळखपत्र, विद्यार्थ्यांसाठी जे काही कॉलेजमध्ये शाळेमध्ये दिलेले ID कार्ड असेल विद्यार्थ्यांची, ती ID कार्ड दाखवल्याशिवाय हे कार्ड तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन पहिल्यांदा तुम्ही बोनाफाईड काढा किंवा तुमची जी काही आयडेंटिटी असेल ती नेऊन बस स्टँडवर दाखवा, जेणेकरून तुम्हाला ते कार्ड लवकरात लवकर मिळून जाईल. जवळच्या ST डेपोमध्ये किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन अर्ज करता येतो मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीसाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे, ती गोष्ट म्हणजे मित्रांनो, ही घटना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे मित्रांनो. काय झालं नेमकं, एक आजी बसमध्ये चढली. आजी 75 वर्षापेक्षा जास्त वयाची होती. नियमानुसार तिचे तिकीट पूर्णपणे माफ होतं, पण तिच्याकडे NCMC कार्डच नव्हतं आणि तिच्याजवळ पैसेही नव्हते. मग काय झालं मित्रांनो, तर कंडक्टरने नियम दाखवले आणि म्हणाला, आजी तुमच्याजवळ कार्ड नाही तर सवलत नाही. त्या आजीला म्हणाला कंडक्टर, आजी तुम्हाला आता पूर्ण तिकीट द्यावं लागेल. तेव्हा आजी म्हणाली, माझ्याजवळ काय पैसे नाहीत बाबा आणि मी आधार कार्ड घेऊन आले आणि मला माहीतच नव्हतं नवीन नियम. त्यामुळे आता त्या आजीला बसमधून खाली उतरवण्यात आलं मित्रांनो. तर विचार करा मित्रांनो, जर आजीकडे NCMC कार्ड असते तर तिला बसमधून उतरवले गेले नसते, तिला अपमानही सहन करावा लागला नसता. म्हणूनच हा नियम हलक्यात घेऊ नका मित्रांनो. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या दक्षता घ्यायची आहे ते बघा मित्रांनो. शक्य तितक्या लवकर NCMC कार्ड काढा. घरातील ज्येष्ठ नागरिकांना माहिती द्या, कारण जर त्या आजीला माहीत असतं, तिच्या नातवानं किंवा लेकानं सांगितलं असतं तर त्या आजीला बसमधनं उतरावंच लागलं नसतं मित्रांनो. गावात शेजाऱ्यांना ही बातमी सांगा. जे काही तुम्ही समजा गावचे सरपंच असाल तर सर्व गावातल्या नागरिकांना माहिती द्या. जे काही विद्यार्थी असतील त्यांना माहिती द्या. जर विद्यार्थ्यांनी पास काढला असेल तर त्यांना सांगा की जावा आणि NCMC कार्ड काढून द्या मित्रांनो. आज काढले नाही तर उद्या अडचण येऊ शकते मित्रांनो. आता काय होणार पुढे ते पहा. भविष्यात ST तिकीट पूर्णपणे डिजिटल होण्याची शक्यता आहे. रोख व्यवहार कमी होतील. मोबाईल ॲप व कार्ड आधारित प्रवास सुरू होईल मित्रांनो. महत्त्वाची सूचना आहे आता तुमच्यासाठी. हा नियम सर्व जिल्ह्यामध्ये लागू आहे. गावात, तालुक्यात, शहरात सगळीकडे या नियमाची आता चर्चा होत आहे मित्रांनो. म्हणूनच आजच जाऊन ST डेपोला भेट द्या आणि आपले NCMC कार्ड काढून घ्या मित्रांनो. 1 मार्चपासून ST सवलतीसाठी NCMC कार्ड बंधनकारक आहे. कार्ड नसेल तर सवलत नाही. नियम पाळा आणि अडचणी टाळा. आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान जपा. त्यांना बसमधून उतरायची वेळ येऊ देऊ नका मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच विविध माहितीसाठी आपल्या लावा ताकद मराठी या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथे आपण सरकारी योजना व सर्व बातम्या देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.